ठाम निर्णय घेतला, प्रेस देखील सायलेंट विधानसभेसाठी पुढचं तुमचं पाऊल काय, काय निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतला, काय सांगाल? मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन आणि जिल्ह्यातील माझे पाठीराखे ज्यांनी आयुष्यभर साथ दिली त्यांच्याशी चर्चा करून आज निर्णय घेतला की योगेशच्या पाठीमागे उभा राहायचा, त्याला समर्थन द्यायचं, निवडून आणायचं. प्रचाराची धुरा तुम्ही कसं सांभाळणार, कारण की अनेक वर्षाचा तुमचा हा विधानसभेच्या आखाड्यामध्ये तुम्हाला मोठा अनुभव आहे. आता एका पुतण्याला निवडून आणण्यासाठी अण्णा कसा प्रचार करणार? ते निवडणूक ही स्पर्धा एकदाच नसते, 5 वर्ष सतत मी लोकांच्या संपर्कात आहे, ग्रामीण भागात संपर्कात आहे, शहरात संपर्कात आहे आणि त्या मला विश्वास आहे की हा संपर्क आणि ही माध्यम त्याच्या माध्यमातून निश्चित विजयापर्यंत आपण पोहोचू शकतो. अनेक दिवसांपूर्वी चर्चा होती, काका पुतणे वेगळे होते, वेगवेगळे मैदानात उतरले, मात्र बीडमध्ये आज नवं समीकरण पाहायला मिळालंय. क्षीरसागर काका पुतणे हे एकत्र आले, पुढे काय पाहायला मिळालं? आता काका पुतण्याच्या संबंधाची चर्चा राज्यभर चालू आहे, बीड अपवाद नाही त्याला. आणि पांगलेले एकत्र येतात सुद्धा आनंदाची बाब आहे. पांगलेले कुटुंब कुठल्या माध्यमात एकत्र येत असतील तर मला वाटतं आनंदाची बाब आहे. आम्ही पुनश्च एकदा नवीन ताकदीनं एकत्र आलेलो आहोत आणि पुढे जातो आहोत. मध्ये एक चर्चा होती, काका ज्या पुतण्यावर हात सोडतील त्या पुतण्याला गुळाला लागल, म्हणजे आज लोक शिरसागरला गुळाला लागल. मला तर विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे. जनता ही सार्वभौम आहे आणि जनता उमेदवार निवडताना, आमदार निवडताना कधी बीडच्या मतदारसंघाने जात पात धर्म हे पाहिला नाही. विकास पाहिल्या, योजना पाहिल्या आणि विश्वासाचं यातून नाट जे माझ्यामध्ये, आमच्या परिवारामध्ये सातत्यानं आम्ही जपलेलं आहे जाणीवपूर्वक, ते मला वाटतं निश्चित फळाला येईल. लोक विश्वासानं मतदान करतील आणि योगेशला निवडून देतील. अण्णा, वाचनामध्ये तुम्ही आता म्हणला की योगेश भाई आहेत, एक दुसऱ्या पुतण्याविषयी काय नाही, त्याची या ठिकाणी वाच्यता करणं उचित मला वाटतं. मी मगाच सांगितलं आपल्याला बोलताना की माझी बीड मतदारसंघातल्या कार्यकर्त्याशी चर्चा झालेली आहे. अन्य मतदारसंघामध्ये माझे कार्यकर्ते पसरलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, त्या सगळ्याशी चर्चा करून पुढचा योग्य तो निर्णय घेऊ. धन्यवाद.